ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याचा भीषण अपघात। 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या। एसटीने गाडीला उडवलं। मागून वेगात येणाऱ्या एसटी बसचे नियंत्रण सुटले आणि बस थेट ताफ्यातील एर्टिगा गाडीवर जाऊन आदळली। जरांगे यांची नेमकी प्रकृती कशी आहे पाहूयात। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा दौरा सुरू केला। सोलापूर नंतर आता ते वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असताना दुर्घटना घडली। मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याला भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली। ताफ्यातील गाड्या अचानक एकमेकांवर आदळल्या आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव एसटी बसने ताफ्यातील वाहनांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात ताफ्यातील एर्टिगा कारचा पार चेंदामेंदा झाला असून एक मराठा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला। नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जात असताना महामार्गावर अचानक गाड्यांचे ब्रेक दाबले गेले। त्यामुळे ताफ्यात मागे असलेल्या गाड्या एका मागोमाग एक एकमेकांवर जाऊन धडकल्या। याच दरम्यान मागून वेगाने येणाऱ्या एसटी बसचे नियंत्रण सुटले आणि बस थेट ताफ्यातील एर्टिगा गाडीवर जाऊन आदळली। ही धडक इतकी जोरदार होती की एर्टिगा गाडीच्या मागच्या आणि पुढच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला। एक कार्यकर्ता गंभीर जखमी आणि जरांगे पाटील सुरक्षित। या अपघाताचा आवाज होताच ताफ्यातील इतर कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली। गाडीत अडकलेल्या कार्यकर्त्याला बाहेर काढून तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। सुदैवाने या अपघातात मनोज जरांगे पाटील पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या गाडीला कोणतीही हानी पोहोचलेली नाही। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। त्यांनी स्वतः जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।